नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी बोल या आपल्या चॅनलवर. महाराष्ट्रात बांबू लागवड आणि बांबू उद्योगाला नवी दिशा देण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या कामकाजासाठी सरकारने सन 2025-26 या वर्षासाठी नवीन निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. हा निधी नेमका कोणत्या कामांसाठी वापरला जाणार आहे आणि बांबू उत्पादक शेतकऱ्यांवर याचा काय परिणाम होईल, चला सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, महसूल व वन विभागाने 9 मार्च 2026 रोजी हा शासन निर्णय निर्गमित केला आहे. नागपूर येथील महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे दैनंदिन कामकाज, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि विविध प्रकल्पांची अंमलबजावणी सुरळीत चालावी यासाठी हा निधी देण्यात आला आहे. या टप्प्यात सरकारने एकूण 1,04,40,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या खर्चाचे नियोजन खालीलप्रमाणे करण्यात आले आहे. मजुरी 49.88 लाख रुपये मंडळाच्या कामातील मजुरांच्या वेतनासाठी. व्यावसायिक सेवा 28.50 लाख रुपये बांबू क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी आणि तांत्रिक कामांसाठी. कार्यालयीन खर्च 23.95 लाख रुपये मंडळाच्या दैनंदिन प्रशासकीय कामांसाठी. प्रवास खर्च 2.07 लाख रुपये बांबू लागवडीच्या पाहणीसाठी आणि क्षेत्रभेटींसाठी. शेतकरी मित्रांनो, हा निधी केवळ प्रशासकीय कामापुरता मर्यादित नाही, याचे थेट फायदे आपल्याला मिळतील. 1. निधी उपलब्ध झाल्यामुळे बांबू लागवडीच्या नव्या योजना आणि शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाचे कार्यक्रम आता विनालंब सुरू होतील. 2. हा सर्व खर्च करण्यासाठी सरकारने ई-निविदा आणि GEM पोर्टलचा वापर बंधनकारक केला आहे, ज्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि थेट लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचतील. 3. बीम्सद्वारे हा निधी थेट उपलब्ध करून दिल्याने फाईल्स अडकून राहणार नाहीत आणि कामात वेग येईल. तर मित्रांनो, बांबू विकास मंडळाला मिळालेला हा निधी राज्यातील बांबू क्रांतीला चालना देण्यासाठी महत्त्वाचा ठरेल. तुम्हाला बांबू शेतीबद्दल अधिक माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. या शासन निर्णयाची PDF लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती तुम्ही डाउनलोड करू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. सरकारी योजनांच्या अशाच विश्वसनीय अपडेट्ससाठी मराठी बोल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. धन्यवाद.